आपण म्हणजे टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार प्रशांत पाटील साठी. त्यानंतर अक्षय राऊत आपले तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळाले. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोशन पाटील साठी. अगदी या स्पर्धेची जी अपडेट गरजेची होती ती अपडेट देत राहतात. हे सर्व अपडेट रोशन पाटील या स्पर्धेमध्ये खूप मेहनत घेत. स्पर्धा दाखवण्यात आली. विश नेटवर्क चे ऑनर इकडे आहेत विशाल विश्वास पाटीलला मी विनंती करेल या आपण. अगदी सन्मान चिन्ह दिलं जाईल, स्वागत केलं जाईल. अगदी आपण बघू शकता 3 रात्र या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळालं. हा चॅनल मात्र आपण बघू शकता गाजतोय पालघर जिल्ह्यामध्ये नाही तर पालघर जिल्ह्याबाहेरही अगदी मुंबई भागामध्ये देखील भारतभर देखील गाजला जाईल. अगदी चांगली क्वालिटी असणारा आमच्या संवेद अगदी 3 दिवस समालोचन म्हणून आपल्याला पाहायला मिळाले. व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद याला देखील सन्मान केलं जाईल. श्री त्याच्या अगोदरचा विचार केला तर राजस्थान येथे जाऊन तो आला होता समालोचनासाठी. अगदी समा बांधला करणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावर पासरा भागामध्ये एक अप्रतिम समालोचक प्रीतम खरे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. प्रीतम या एक छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो. मायक्रोफोन देण्याची इच्छा करतो. धन्यवाद युसुफ. आपण आता मात्र थोड्याच वेळाने बक्षीस समारंभाकडे जाऊया. अगदी आपण बघू शकतात कौशल मोरे यांना मी विनंती करेन. हॅलो कौशल मोरे ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची सायकल दिलेली आहे या स्पर्धेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचं देखील स्वागत केलं जाईल. त्यानंतर डीजे मास्टर चिन्मय याचा डीजे मास्टर त्याचा देखील सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर.
केलेलं आहे. आपण बघू शकता मैदान सजवलेलं आहे. जे डेकोरेशन आहे धीरू म्हणजेच धीरेश धीरेश मोरे यांनी यायचं त्याचा देखील सन्मान केला जाईल. आपण बघू शकता मुख्य व्यासपीठावर काशीनाथ मोरे यांना मी विनंती करेल धीरेश मोरे यांचं स्वागत करायचं. हा आपण बघू शकता जो मंडप सजवलेला आहे, जो मैदान सजवलेला आहे, आपण पाहू शकता हे धीरेश मोरे या स्पर्धेचे सर्व आणि हे आयोजन अगदी व्यवस्थित सुरेखरित्या पार पाडलेलं आहे. स्वागत केलं जात आहे. अगदी आपण बघू शकता मनसे चषक 2025 आपल्याला युवराज मोरे यांचं देखील स्वागत केलं जाईल. बघा ज्याने ज्याने या स्पर्धेसाठी मदत केलेली आहे ना त्यांचं स्वागत होणं गरजेचं आहे, त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. यस श्री स्वामी समर्थ केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या नावाने मैदानामध्ये संघ देखील उतरला उंबाट. ते आपण बघू शकता यावेळेस स्वागत केलं जातं मुख्य व्यासपीठावर. त्यानंतर मैदानाचं जे साफसफाई आपण राहुल यांनी यायचं आहे मंचावर. अगदी आपण पंचाची भूमिका तर त्याने केलीच, परंतु दुसरी भूमिका जी ग्राउंडची गावातील चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगला खेळाडू त्याने देखील मदत केलेली आहे. बबलूचा देखील सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. या इतक्या रात्री मात्र आपण बघू शकतात बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आम्ही असतो आणि तिथे इतक्या रात्री तरी 2:30 वाजतापर्यंत कोणत्या महिला उपस्थित या तुम्ही 5 जणी. प्रतीक्षा पाटील, प्रतीक्षा प्रशांत पाटील ट्रिपल पी आपल्याला पाहायला मिळते आणि पूजा पूर्वा ध्रुवी आणि ध्रुवी सर्वांचं स्वागत. या शॉल घेऊन या आणि त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महिला वर्गासाठी. अगदी आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी त्या इथे 2:30 वाजले तरी उभ्या होत्या.
मुख्य व्यासपीठावर याचे कल्पेश मोरे. संघाला विनंती केला थोडं पुढे या. जबीर आसिफ भाई आपका टीम थोड़ा आगे लेके आइए प्लीज. देखिए खूप मेहनत केली असल्याने पूर्णपणे पुढे यायचं आपण सगळ्यांनी. वैभव वेबूर खेळाडू असतील, दिलबडी संघाचे खेळाडू थोडा पुढे या. त्यानंतर सुधाकरजी मोरे, चहाची व्यवस्था केलेली आहे. सुधाकरजी मोरे यांनी यायचंय. उनबाड गावातील कुशल मोरे यांना देखील मी विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील स्वागत केलं जाईल. या स्पर्धेसाठी त्यांनी देखील मदत केलेली आहे. आयोजक मात्र इकडे लक्ष देत आहेत की कोणी कोणी मदत केलेली आहे आणि त्यांची मदत कुठे ना कुठे वाया गेली नाही पाहिजे. पुढच्या वर्षी देखील तो मदतीसाठी यायला पाहिजे या स्पर्धेला. कुशल मोरे आपण बघू शकतात उनबाडगावचा मुलगा आहे, परंतु या स्पर्धेसाठी याने देखील खूप मेहनत घेतलेली आहे. अगदी आपण बघू मान सन्मान केला जातोय. आर्यन राज सर्व या लहान टीम, मला तर वाटते बच्चा पार्टी या आपण. प्रेम आर्यन, कार्तिक, राज, दक्ष दक्ष या या लवकरात लवकर आपण बक्षीस समारंभ या ट्रॉफी ज्या आपण बघू शकतात अगदी चमचमत्या ट्रॉफी आहेत. विशाल जाधव साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहेत. खऱ्या अर्थाने मात्र आपण बघू शकतात सुंदर ट्रॉफी आहेत. चला मात्र सर्वांचं सन्मान करून झालेला आहे. अगदी आपण बघू शकतात कळत न कळत कोणाचं नाव राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो अगदी, कारण की वेळ झालेला आहे. जवळजवळ 3 वाजत आलेले आहेत. आमच्या पाहुण्या मंडळीला देखील जायचं आणि जाते जिनी 2 अप्रतिम खेळाडू अंडर क्रिकेट त्याने गाजवले आमच्या स्क्रीनवर आहे. चला आपण बोलूया मुख्य बक्षिसाकडे. चला जाऊया आपण मुख्य बक्षिसाकडे, जिथे आपण बघू शकता बक्षीस दिलं जाईल. सर्वप्रथम आपण जाऊया फायनल मॅन ऑफ द मॅच कडे. नो डाऊट सांगायची बोलायची गरज नाही, फायनल मध्ये तुफानी खेळी केली. 40 धावा आणि 2 विकेट ज्याने घेतले जबीर खान या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. यावेळेस आपण बघू शकता फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच या आपण
40 धावा आणि 2 विकेट. त्यानंतर आपण जाऊया बेस्ट फिल्डरकडे, जिथे मात्र उत्तुंग उडी मारून ज्याने सुरेख फिल्डिंग केली तो म्हणजे निशान पवार पॅराडाईज टीमचा. या आपण बघू शकता बेस्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळते मनसे चषक 2025. पिल्ले साहेबांच्या शुभ हस्ते निशानला मात्र ट्रॉफी देण्यात येईल. नक्कीच निशान आमच्यावर जोडले जातील. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. निशान एक मिनिट थांबायचं. निशान थांबत नाही आहे. निशान ओव्हर टू मिस्टर प्रीतम. त्यानंतर जाऊया आपण बेस्ट बॉलरकडे, ज्या स्पर्धेमध्ये सर्वात हायेस्ट विकेट घेणारा गोलंदाज ठरतोय पॅराडाईज टीमचा विशाल आंग्रे, ज्याने जास्त विकेट घेतले त्या स्पर्धेमध्ये. काशीनाथ मोरे यांना मी विनंती करेल आपले शुभ हस्ते बेस्ट बॉलर या स्पर्धेचा. विशाल आमच्यावर थांबते. विशाल यायचं प्लीज. फर्स्ट कॉंग्रॅच्युलेशन विशाल्स. विशाल कसं वाटतंय पहिली स्पर्धा आणि पहिल्याच स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट? पहिली गोष्ट तर टुर्नामेंट खूप सुंदर आहे आणि मला पहिली बॉलर भेटला याचा मला आनंद नाही, टीम जिंकला याचा मला आनंद आहे. स्पर्धा झाली पाहू शकाल. खूप वेळ राहिला स्पर्धेला. 11 दिवस गेले. चांगली स्पर्धा घडवली पूर्ण कमिटीने. त्याबद्दल काय सांग? सगळ्यात पहिले तर असा प्रभाव आमच्यावर पण पडला आहे, पण इतक्या दिवस आमची टुर्नामेंट नाही लांबली. खरं तर देलवाडी मंडळाला खरंच मनापासून त्यांचं कौतुक करतो. वेंगणी भंडारवाडा यांचं खूप मनापासून कौतुक करतो आणि ही ताकद फक्त त्यांचीच होती. टुर्नामेंट सक्सेस करून दाखवली. विशाल खूप चांगले बॉल तुम्ही राहिलात. ओव्हर टू प्रीतम. यस, अगदी मात्र बघायला गेलं तर सुपर खेळ केला पॅराडाईज टीमने. अंतिम सामना जिंकला. आपण जाऊया बेस्ट बॅट्समनकडे, ज्या फलंदाजाने 73 धावा या स्पर्धेमध्ये केल्यात त्या फलंदाजाचं नाव आहे टीटीएस टीमचा राहिल शेख. हे आपण बेस्ट बॅट्समन आपल्या पाहायला मिळते. युवा खेळाडू, अप्रतिम खेळाडू, या 2-3 वर्षामध्ये कमालीचे इम्प्रेस केले ज्याने राहिल शेखने. बनवायचा आणि राहिल देखील सेकंड हाई स्कोर आप थे. कैसा लग रहा है बेस्ट बैट्समैन बन के? अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा लग रहा है. कहीं ना कहीं मेगा फाइनल में कहीं ना कहीं थोड़ी सी गलतियाँ हुई और जबीर की बैट काफ़ी बढ़िया बोली. जो मिस फील्डिंग्स हुई वहाँ से आप पीछे, ऐसा लग रहा है आपको? मिस फील्डिंग हुई इसके लिए हम लोग पीछे हुए. जबीर ने जो बैटिंग, इसके बारे में क्या कहेंगे आप? जबीर भाई तो किंग है, कितना बोले उतना कम है. और एक बात रहेगी, आपके वालिद साहब थोड़ी सी इंजरी से जूझ रहे हैं. वो टीम में वो कुछ कहीं ना कहीं फ़र्क पड़ रहा है अब बल्लेबाजी में या फिर कप्तानशिप में? फ़र्क तो नहीं पड़ रहा है. अल्हम्दुलिल्लाह कॉम्बिनेशन अच्छा है टीम का, पर अगले टूर्नामेंट में दिखेगा इंशाल्लाह. ओके राहिल, बेस्ट ऑफ लक आपको इन फ्यूचर एंड सभी टूर्नामेंट्स के लिए. ये थे बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट राहिल शेख. त्यानंतर आपण घेऊया चौथं बक्षीस आपल्याला पाहायला मिळणार, जे स्पर्धेमध्ये आपण बघू शकता. चौथं बक्षीस YBCC वेवूर. या आपण अगदी ट्रॉफी आणि कॅश प्राइज दिलं जाईल. 5,000 आणि ट्रॉफी दिली जाईल. मिळालेल्या आहेत नक्कीच. आणि आपण बघू शकतात या चमचमत्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीक्षा पाटील मॅडमला मी विनंती करेल, या आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि कॅश प्राइज दिलं जाईल. इथे मात्र YBCC वेवूर टीमला करण ये, करण तू पण ये. या आपण, तुम्ही आहे इकडे. अजून तुमचे कोण प्लेयर असतील तर त्यांनी या. जेव्हा पहिला प्राइज जिंकतात ना तेव्हा कसं अख्खी टीम येते, तुमचे सपोर्ट येतात, तसा तुम्हाला तिसरा भेटला, चौथा भेटला तरी येणं गरजेचं आहे. करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळते वायकट्टामध्ये पुन्हा ॲज अ कॅप्टन. आपण पाहू शकतात प्रशांत पाटील यांची अर्धांगणी यांच्या शुभ
अपेक्षा होती की सेमीफायनल चांगली पाहायला मिळेल, परंतु कुठे ना कुठे तुझी बॅट चालली नाही आणि एकतर्फा मॅच झाली. काय म्हणणार टीचर्सच्या या गोलंदाजीबद्दल? गोलंदाजी आणि सर्वात प्रथम सांगायला गेलं तर त्यांनी फिल्डिंग खूप चांगली केली, कारण की 2-3 शॉट जे चांगले मारले होते त्यांना ब्लॉक केला. बॉलिंग तर त्यांनी चांगलीच केली, पण फिल्डिंग त्याच्याहून जास्त चांगली केली. या स्पर्धेचा इतिहास रचलाय की 9 ते 10 दिवस ही स्पर्धा ऑन झाली. आतापर्यंत अशी स्पर्धा कुठे पाहिली होती का? नक्कीच अशी स्पर्धा तर नाही बघितलं आहे. आणि रोशनदाचं बोलतात ना, खूप खूप आभार. त्यांनी एवढंच चांगलं मॅनेजमेंट केलं आणि 10 दिवसापासून एवढी मेहनत केली. ज्या कारणाने ही स्पर्धा जी 1 लाखाची होती ती 50,000वाली ती टीम ना झाल्या नाही झाली, तू काय म्हणणार आपल्या भागातील या टीमला की एवढी मोठी स्पर्धा जी सक्सेसफुल झाली असती जर आपण सहयोग दिला असतं? नक्कीच सहयोग असं नाही, पण सर्व टीम कॅपेबल नाही आहेत, कारण की स्टार्टिंगला एवढं मोठं प्राईज घेणं हे सर्वांना जमत नाही. आणि आपल्याकडे नॉर्मल क्रिकेट आधीपासून होत होतं, आता थोडंसं मोठं मोठं होत आहे, तर पुढे नक्की होणार. आज नाही तर उद्या नक्कीच होणार. बेस्ट लक असेल तुला पुढच्या वाटचालीसाठी. अगदी आपण बघतात करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळाला, YBC संघाचा कर्णधार, ज्यांना 4थं पारितोषिक मिळतंय. त्यानंतर जाऊया तिसऱ्या बक्षिसाकडे. साई कृपा देलवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. या सर्वजण हताश नाराज होऊ नका, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत असते, पहिलाच प्राईज मिळला पाहिजे असं नाही. आपण बघू शकतात जिथे इंटरनॅशनलचं क्रिकेट बघितलं तर एकच बक्षीस असतो आणि तोच जिंकणं गरजेचं आहे. इकडे आपल्याकडे 4 ट्रॉफी आहेत आणि आमच्या समवेत देलवाडीचा कॅप्टन नक्कीच जुडला जाईल. वैभव भार्गव आहे आमच्या समवेत. अगदी बघायला गेलं तर भार्गव, सेमीफायनल होती, जोपर्यंत अक्कू खेळत होता असं वाटलं होतं की ही बाजी तुमच्या बाजूने जाईल. काय म्हणणार त्या अक्कूच्या स्ट्रोक बद्दल? तो तर ऑल टाईम म्हणजे खूपच चांगला बॅट्समन आहे आणि त्याच्याबद्दल जितकं सांगेल तितकं कमी आहे. आणि आता तर 1 वर्ष झालं खूप बॅड परफॉर्मन्स सुरू आहे आमचा. खूप क्रिटिसिझम होते आहे, खूप नावं ठेवली जातात आहे, पण एक दिवस असा येईल की आम्ही पण फायनलला पोहोचू आणि मी इथे स्पीच देत असेल त्या ग्राउंडवरती आणि मी गावकऱ्यांना सांगेल की आम्ही पण आता जिंकलो आहे. असं खेळ आहे, खेळामध्ये कधी वरचढ असतो. खास करून मी म्हणेल की प्रॅक्टिस हे खूप गरजेचे आहे. जिथे आपण माईकवर ज्यासाठी बोलून पडतो, परंतु त्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे सचिन रमेश तेंडुलकरने सांगितलं होतं गोलंदाज ब्रॅड हॉगने विकेट काढण्यात की यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये हा क्षण येणार नाही, परंतु ते करण्यासाठी त्याने अथक मेहनत घेतली. जवळजवळ 15 ते 20 वेळा एन्काउंटर झालं दोघांचं, परंतु सचिन रमेश तेंडुलकर त्यानंतर त्याला कधी आऊट झाला नाही. आता हे तू शब्द दिलेत, हे खरं करणं तुझं काम आहे. कशा रीतीने आपल्या मुलाला तू सांगेल कशी प्रॅक्टिस करायची आहे? सध्या तरी आता ग्राउंड अवेलेबल नाही मिळत, आता ग्राउंड अवेलेबल झालं, आता सगळे सुट्टीवर नसतात आणि सगळे कामधंदेवाले आहेत, पण आम्ही नक्की ज्या टाइम काढून प्रॅक्टिस करू आणि नेहमीच एक दिवस येईल की मी स्पीच देत असेल आणि तुम्ही माझा संभाषण देत असतील आणि मी गावकऱ्यांचं तोंड बंद करेल, हे तुम्हाला शब्द देतो. बेस्ट लक असेल तुमच्या टीमसाठी. अगदी आपण बघितलं देलवाडी गावचं आपल्याला पाहायला मिळाला. पावसाची झरी सुरू झालेली आहे आणि लगेच घाई करूया, आपण जाऊया मॅन ऑफ द सिरीजकडे, ज्याच्या बॅटमधून 89 धावा आणि 6 विकेट जबीर खान आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द सिरीज ही आकर्षक सायकल त्याला देण्यात येईल आणि ट्रॉफी देण्यात येईल. चला पाऊस येते त्यामुळे थोडं स्पीडअप करूया आणि कौशल मोरे साहेबांच्या शुभ हस्ते जबीर खान मॅन ऑफ द सिरीज आपल्याला पाहायला मिळते, मॅन ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळतोय. 89 धावा आणि 6 विकेट, अगदी सुपर फलंदाज पॅराडाईजचा वाघ. दावा आहे, ही गोष्ट कोणाला माहित नाही. त्याच्या बायकोनी त्याला उभा नाही केला असता ही सिरीज नाही घेतली असती त्याच्या. म्हणजे सासूरवाडीत कमाल केली. जबीर भाई साइकिल भी लेके जाना है आपको जबीर भाई.
यस आपण बघू शकतात बसून हा बघा फोटो हा जहीर भाई एक ही सवाल, आप तो बहुत सारे सीरीज लेते, कोई नई बात नहीं है, बस इस टूर्नामेंट के बारे में दो शब्द। टूर्नामेंट ने तो सबकी मतलब टूर्नामेंट की सबने तारीफ की है और टूर्नामेंट अच्छा हुआ है। मैं एक कमेटी को इसमें एक कमी बोलना चाहूँगा कि ये बैकग्राउंड में ना अपना कमेटी का एक बैनर मंगता है, क्योंकि जब फोटोग्राफी होती है ना तो पीछे बैनर दिखता नहीं है, मतलब मैच किधर चालू है क्या नहीं, मतलब बैनर पीछे रहने से वो कमेटी का हर फोटोग्राफ में नाम जाएगा, इसलिए थैंक यू। धन्यवाद। साइकिल लेके जाइए जबीर भाई, साइकिल लेके जाइए, आप उठा के लेके जाओ सीधा। जबीर खान मैन ऑफ द टूर्नामेंट, और ये पहली बार है, अगली बार याद रखेंगे, कमिटी मेंबर्स की तस्वीर वहां पे आनी चाहिए। जाऊया आपण सेकंड पारितोषिकाकडे। द्वितीय पारितोषिक आहे TTS चिंचणी राजेश 11 संघ, या आपण आइए आसिफ भाई, सभी आइए सभी। आणि स्पॉन्सर आम्हाला माहिती आहेत, म्हणजे रोशन, या आपण सगळ्यांचं मात्र इकडे स्वागत आहे। सेकंड पारितोषिक 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी TTS चिंचणी पुरस्कृत रोशन पाटील राजेश 11 आपल्याला पाहायला मिळते। सुपर सुरेख खेळी केली। भागेश मोरे, राज नायर या आपण आपल्या शुभ हस्ते देण्यात येईल। अगदी आपण बघू शकता 25,000 कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी यावेळेस आपण बघू शकता। अगदी भंडारपाडा वेंगणी भागातील आपण या भागातून ही स्पर्धा ऑर्गनाइज केली आणि काय दर्जेदार स्पर्धा आहे। द्वितीय पारितोषिक जोरदार डीजे मास्टर। जुड़े जाएंगे अकरम भाई। एक ही सवाल, क्योंकि बारिश आ रही है, ज्यादा वक्त नहीं है। अकरम भाई फाइनल में पहुंचे थे और ज्यादा रन हो गए, फील्डिंग कहानी का खराब होगी, क्या कहेंगे आप? एक ही कहूँगा, आसिफ भाई ने कहा कि तुम आखिरी पड़ाव है उसमें लूज ना होना, तो थोड़े से लूज नजर आए, थोड़ी सी बॉडी हार मान गई जैसे लग रहा था, थोड़े बहुत लगातार मैच खेले और पहली जो बाउंड्री गई जिसे देखते रह गए, वो मैं कहूँगा कि टर्निंग पॉइंट था, वहाँ थोड़े से पीछे रहे और फील्डिंग थोड़ी लूज हुई। और जबीर भाई की तारीफ करूँगा, बहुत अच्छी बल्लेबाजी। देखा जाए तो आपने जैसे कहा ये ग्राउंड आपके लिए बहुत लकी, ये गांव बहुत लकी है, वैसे ही वो आपने फाइनल में प्रवेश किया, थोड़ा फाइनल में रह गए, हार्ड लक, अगले मैच में और अच्छा करेंगे। और मैं रोशन भाई का तहे दिल से शुक्रिया कहूँगा कि उनको मौका दिया और हमारे को इधर खेलने का मौका दिया। थैंक यू रोशन भाई, धन्यवाद। आता जाऊया मात्र चॅम्पियन ऑफ चॅम्पियन 2025 मनसे चषक वर्ष कोणी गाजवलंय? आइए गणेश भाई, आइए, आणि परीक्षित ठाकूर या आपण। सेना चषक 2025 वर्ष पहिला आयोजक टीम हे दृश्य मात्र हे टिपले जात आहेत, आपण बघू शकतात। धन्यवाद सर्व महिलांचं, खऱ्या अर्थाने मात्र सर्व महिला ग्रुपचं धन्यवाद, ज्या मुली रात्री मात्र इथे थांबून राहिल्या। आणि आपण बघू शकतात यावेळेस स्पर्धा मात्र
शेवटच्या टप्प्यावर आणि फायनल जिंकलेली आहे ती पॅराडाईज संघाने. कॅप्टन आपला मात्र परीक्षित भाऊ आहेत, पल्ली भाऊ आहेत, म्हणजे टेन्शन नाही आहे. अगदी रेहान पॅराडाईज बोईसर संघ अंतिम विजेतेपद पटकावलंय. येस, रेहान आपल्याला सोबत जोडला जाईल शेवटच्या रेहान हमारे साथ जुड़ जाएंगे. ये आखिरी इंटरव्यू इस टूर्नामेंट का अगर देखा जाए तो पैराडाइज टीम का कैप्टन. रेहान, अच्छा मैच हुआ, काफी सारे मैचेस जो आपके तो मजा उस टीम को आता है, लेकिन दर्शक को मजा आया. क्या कहेंगे उस सभी मूवमेंट के बारे में? एक्चुअली तो हम लोग विदाउट प्रैक्टिस खेल रहे थे, ज़्यादा प्रैक्टिस वगैरह नहीं था. हम लोग अभी विंडी बॉल खेलते क्योंकि रेनी वगैरह बारिश वगैरह गिरता है, इसके लिए हम लोग विंड बॉल खेलते. बाकी जो हम लोग ने जो मैच खेला जिस हिसाब से हमारा ये कोऑर्डिनेशन की वजह से फाइनल है हमारा. ये किसी का विदाउट प्रैक्टिस था तो विदाउट प्रैक्टिस तो फाइनल बनता नहीं, हमारा कोऑर्डिनेशन की वजह से फाइनल है. ये अच्छा कोऑर्डिनेशन है, आप एक दूसरे को समझते हैं कब किसको उतारना है, कब किसको ओवर देना है, कहाँ फील्डिंग करनी है, ये ध्यान में रखना चाहिए. प्रैक्टिस तो होती रहेगी, विंड बॉल रहे लेकिन कम से कम प्रैक्टिस दी. हालांकि देखा जाए तो एक दो मूवमेंट में आपका थोड़ा खेल फंस गया था, लेकिन फाइनल में क्या बैटिंग की. जबीर भाई और नीलेश भाई के लिए क्या कहेंगे? एक्चुअली हमारे तीसरा फाइनल है सीजन का, क्योंकि दोनों रेनी हम लोग ने मारा और तीसरा ये हमारा सीजन का तीसरा फाइनल हुआ है. और जबीर और छोटू भाई के बारे में बोलना चाहूँगा तो वो लोग को पहले बोला था 40 करना, अपन वन साइड फाइनल मारेंगे. बेस्ट लक आपको अगली टूर्नामेंट के लिए. आप 3 नहीं 4 5 6 7 लगातार मारते रहो. टीम पॅराडाईज विन होताना 2025 मनसे चषक एकदा धीरू आणि त्याच्या धीरेश मोरे आणि त्याच्या टीमसाठी एक डीजे सॉन्ग होऊन जाऊन दे. स्पर्धा इथेच संपली. घोषित